गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील हजारो भक्तगण जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये येतात आणि आपल्या लाडक्या स्वामींचं दर्शन घेऊन कृतकृत्य होतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे सर। सर, खरं तर आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, देशभरात हा उत्सव साजरा होतो। अक्कलकोट नगरीसुद्धा आता दुमदुमलेली आहे भक्तांनी। कशा पद्धतीचा नित्यक्रम आज या ठिकाणी असणार आहे, काय सांगाल? नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपणा सर्वांना माहीत आहे, गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये फार आहे आणि गुरु ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थांना गणले जातात आणि अनेक स्वामी भक्तांनी स्वामींना गुरु केलेला आहे। या ठिकाणी श्री वटरूप स्वामी महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत असून या ठिकाणी पहाटे मंदिर 2 वाजता दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि जे नित्यनियमाने होणारी पहाटेची 5ची काकडा आरती ही 4 वाजता होऊन पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले। त्यानंतर 6 वाजता पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करून पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि नित्यनियमाने जे अभिषेक होत असतात दररोजचे 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते स्वामी भक्तांचे अभिषेक आज दर्शन सुलभ होण्यासाठी होणार नसून या ठिकाणी जे स्वामी भक्त अभिषेकाचं पावती करतील त्यांना श्रीफळ प्रसाद म्हणून तात्काळ देण्यात येईल। तसेच देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील भक्तनिवास या ठिकाणी भोजन कक्ष हॉल येथे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। तसेच सायंकाळी 8 वाजता शेजारती होईल आणि या ठिकाणी येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, स्त्रियांसाठी वेगळी लाईन, पुरुषांसाठी वेगळी लाईन। तसेच ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पत्रा शेड उभारण्यात आलेला आहे पावसासाठी आणि तसेच शामियाना देखील उभारण्यात आलेला असून या ठिकाणी सर्व सोयीसुविधा स्वामी भक्तांचं दर्शन कसं सुलभ होईल यासाठी करण्यात आलेल्या असून या सर्व सोयीसुविधांचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। खरं तर आज काही मंत्र्यांची देखील हजेरी असणार आहे। कशा पद्धतीने मंत्र्यांचा दौरा असणार आहे, कोण कोण येणार आहे आणि साधारण किती भक्त दर्शनासाठी येणं अपेक्षित आहे आज दिवसभरामध्ये? साधारणतः आपल्याला सर्वांना माहीत आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान जसं आहे तसं मंत्रिमंडळातील सदस्य असतील, विधानसभेचे सदस्य असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, काही खासदार मंडळी असतील, हे एक वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी येतच असतात, वर्षभरातून स्वामींचं दर्शन घेतच असतात आणि या ठिकाणी आज देखील अनेक मंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती असतील। त्या मंत्र्यांमध्ये साधारणतः भरत गोगावले साहेबांचा दौरा या ठिकाणी आलेला आहे, तसेच पालकमंत्री साहेबांचा दौरा आलेला आहे, तसेच या ठिकाणचे विद्यमान आमदार साहेबांचं या ठिकाणी येणार आहेत। असे अनेक लोक या ठिकाणी स्वामी भक्त म्हणून या ठिकाणी येणार असून या ठिकाणी दर्शन घेऊन ते देखील आपलं जीवन कृतार्थ करून घेणार आहेत। श्री स्वामी समर्थ। आपण पाहतोय खरं तर सर्वसामान्य भक्तांसोबतच मंत्र्यांचे देखील दौरे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये लागलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरतीसुद्धा पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।